नमस्कार. आपण जाणताच की मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाच्या 8व्या बॅचसाठी सध्या अर्ज मागवले जात आहेत. या कार्यक्रमाची घोषणा होते तेव्हा राज्यभरातून आणि राज्याच्या बाहेरून सुद्धा चौकशीचे अनेक फोन, पत्र, ईमेल माझ्या कार्यालयात येतात. मला अनेक जण विचारतात की जर 60च फेलो घ्यायचे आहेत तर एवढी प्रक्रिया का राबवायची. मुंबई पुण्यातील 2-4 नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये जरी तुम्ही गेलात सहज 60 चांगले विद्यार्थी मिळतील. पण तसे न करता पात्रतेचे अगदी कमीत कमी निकष ठेवून आम्ही अत्यंत विस्तृत आणि पारदर्शी प्रक्रिया राबवून 60 फेलोंची निवड करत असतो. उद्देश हाच की राज्यातील जास्तीत जास्त युवकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचवावा, ज्यांना राज्याच्या विकास प्रक्रियेत सहभागी व्हायचे आहे, समाजाप्रती आपण काही देणे लागतो असे ज्यांना वाटते, ज्यांना राज्यासमोरील महत्त्वाचे प्रश्न समजून घेऊन आपल्या ज्ञान व कौशल्याच्या आधारे उत्तरे शोधायची आहेत, अशा सर्व युवक आणि युवतींना एका निकोप स्पर्धेच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळत असते. सध्या कार्यरत असलेल्या 2025च्या बॅचमधील आमच्या फेलोंनी केलेल्या कामाची यादी पाहिली असता कितीतरी महत्त्वपूर्ण उपक्रमांमध्ये हे फेलो जिल्ह्यात सहभागी आहेत. प्रशासकीय सुधारणांसाठी राज्य शासनाने राबवलेल्या 150 दिवसांच्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत विविध जिल्ह्यांमध्ये सहभाग, जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्थापन केलेल्या वॉर रूम्स मधून प्रकल्पाचे संनियंत्रण, जिल्ह्यामध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम, जिल्ह्यामध्ये खासगी गुंतवणूक व सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून विकास कामांची अंमलबजावणी, गरोदर माता व बालकांचे पोषण व आरोग्य यासाठी विशेष उपक्रम, महिला बचत गट व शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न, सामाजिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम, जिल्हा परिषद शाळांमधील मुलांमध्ये खेळ व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा यासाठी खास उपक्रम, शासकीय सेवा व योजनांच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी अभियान, अशी अनेक कामे सध्या हे फेलो करत आहेत. त्यासाठी प्रत्यक्ष फील्ड व्हिजिट्स, माहिती व डेटाचे विश्लेषण, तंत्रज्ञानाचा वापर करून मॅपिंग, तज्ज्ञांसोबत संवाद, अधिकाऱ्यांसोबत विचार विनिमय, कार्यशाळा, उपक्रमांचे नियोजन आणि व्यवस्थापन अशा अनेक गोष्टी ते करत असतात. एवढ्या तरुण वयात मिळणारे हे अनुभव फेलोंना सर्वार्थाने समृद्ध करतात. त्यांच्या वैयक्तिक व व्यावसायिक वाटचालीत ही फेलोशिप मैलाचा दगड ठरते. जिल्हा प्रशासनालाही फेलोंच्या नाविन्यपूर्ण कल्पना, तंत्रज्ञानातील गती, विविध विषयातील त्यांचे ज्ञान याचा उपयोग होतो. चाकोरी बाहेरचे उपक्रम राबविण्यासाठी किंवा गुंतागुंतीच्या प्रकल्पात विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधण्यासाठी व विविध उपक्रमांना गती देण्यासाठी फेलोंचा सहभाग महत्त्वाचा वाटतो. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाच्या येत्या 8व्या बॅचलाही युवक युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल आणि त्यातून अत्यंत आश्वासक असे 60 तरुण फेलो आम्हाला मिळतील याची मला पूर्ण खात्री आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे 2026 आहे. या कार्यक्रमाची अर्ज प्रक्रिया अत्यंत पारदर्शीपणे आणि गुणवत्तेच्या आधारे होते. शिफारसींना येथे स्थान नाही. खरे तर शिफारसी आणणाऱ्या उमेदवारांना प्रक्रियेतून बाद करण्याची तरतूद शासन निर्णयातच केली आहे. चला तर मग वेळेत अर्ज करा आणि ही संधी दवडू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.